परदेशात मला असं वाटतं की कायरोप्रॅक्टिस ही खूप वर्षांपासून आहे. अगदी सर्रासपणे मोठे सिलेबस आहे आणि आहे. ॲब्सोल्युटली. आणि खूप पेशंट सुद्धा एकदम रेग्युलरली, म्हणजे आपण फिजिशियनकडे जातो तसं लोक रेग्युलरली कायरोप्रॅक्टरकडे जातात परदेशामध्ये. पण भारतात कायरोप्रॅक्टिसला घेऊन काही मिसकन्सेप्शन्स अजूनही आहेत नक्कीच आहे. आणि त्या बेसिकली भीतीशी निगडीत आहेत. जेव्हा पेशंट्स तुमच्याकडे येतात तर डू यू फेस दिस चॅलेंज, की आधी त्यांना कन्व्हिन्स करावं लागतं की ही प्रॅक्टिस रेग्युलर आहे, ह्याचा खूप अनेक वर्षांचा अभ्यास आहे, परदेशात त्याचे मोठे मोठे सिलेबस आहेत आणि ते सगळं करून त्याला एक सायंटिफिक सगळी जोड आहे. दिस इज ऑल्सो अ रेग्युलर लाईन ऑफ ट्रीटमेंट. हां, तुमचा प्रश्न फार महत्त्वाचा ठरतो. पण त्याच्यातली एक महत्त्वाची गोष्ट इंडियाबद्दल मी सांगेल. इंडियामध्ये चुकीच्या पद्धतीनं कायरोप्रॅक्टिकचं मार्केटिंग झालेलं आहे. म्हणजे इथे लोकं काय बोलतात, कट आवाज येऊन पाठ मोडली, मान मोडली का कायरोप्रॅक्टिक झाली. तर हे असं Exactly. नाही आहे. हे प्रचंड मोठं आणि खरं शास्त्र तर शुद्ध आहे. मी जपानमध्ये होतो ना, मी बघितलं अर्धा तास लोकं ते ॲनालिसिस करतात. आफ्टर दॅट 5 ते 7 मिनिटात फक्त एक क्रॅक करतात. असं मल्टिपल क्रॅकिंग आणि खूप आवाज येणं हे फार चुकीचं आहे. हर्ष किंवा जोराने ओढणं, जोराने ताणणं बरोबर. असं बिलकुल नाही आहे. जे कोणी करत असणं ते चुकीचे लोक आहेत.